नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत. मित्रांनो, या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे. पुत्र हा सुनेची ठेव आहे, कन्या ही जावयाची ठेव आहे, जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणून सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. आपण कितीही हुशार असाल तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. समाधान म्हणजे एक वैभव असून ती अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी पडत नाही. हा जीवनाचा सार आहे. मित्रांनो, आयुष्य बिनधास्त जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर आम्ही कोण? मित्रांनो, एक छोटा मुलगा आपल्या दोन्ही हातात 2 पेरू घेऊन उभा असतो. त्याची ताई हसत हसत म्हणाली, दादा, एक पेरू मला दे. तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला. त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं. तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केले व म्हणाला, ताई, हा घे, हा जास्त गोड आहे. ताईच्या डोळ्यात पाणी आले. मित्रांनो, प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच असे नाही. एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यात मनुष्याचे खरे हित असते. मित्रांनो, आपल्या घरात आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने पाळावे काही नियम. चूक झाली तर मान्य करावी, माफी नंतर मागितली तरी चालेल. घरात प्रत्येक गोष्ट बोलावी, लपवाछपवी करायची नाही. घरातील प्रत्येकाला, लहान मुलांना पण, मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवा. आपला नवरा, मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे ही भावना पहिली काढून टाका. फ्रीडम देणे आणि दिलेल्या फ्रीडमचा नीट वापर करणे, अतिरेक न करणे आपली जबाबदारी आहे. थोडं दुसऱ्यासाठी काही केलं तर काही फरक पडत नाही. करा, पण बोलून दाखवू नका. आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा. आपण खूप काहीतरी विशेष करतोय असा समज मनातून काढून टाका. जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. जीवन हे सुंदर आहे, मी त्याला आणखी सुंदर करणार आहे हे लक्षात ठेवा.
अनावश्यक गोष्टी सोडून द्यायला शिका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात राहा. सारखं सारखं रडू नका. मित्रांनो, कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले व वाईट मन बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरच्या समोर त्या व्यक्तीशी संवाद साधा. मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. अन भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. मित्रांनो, किती दिवसांचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते.